धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीमध्ये महिलांचा फार मोठा सहभाग असतो. म्हणजे शेतीमधली 60% कामं तर अशी आहेत की जी फक्त आणि फक्त महिला करतात. पण महिला जेव्हा ही कामं करत असतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेकडे बरंचसं दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत गृहविज्ञान महाविद्यालयानं काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. काय आहे हे तंत्रज्ञान आणि महिलांसाठी हे कसं उपयोगी ठरणार आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर जयश्री झेंड आणि मंजुषा रेवणवार आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या दोघींचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपल्या दोन्ही तज्ज्ञ या कौटुंबिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर जयश्री झेंड या वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. 30 वर्षापासून त्या या क्षेत्रात आहेत. त्याचप्रमाणे मंजुषा रेवणवार मॅडम आहेत, त्या 8 वर्षापासून सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपण दोघीही गृहविज्ञान महाविद्यालयामध्ये संशोधनाचं काम करता गेली अनेक वर्ष. तर मुळात हे गृहविज्ञान जे महाविद्यालय आहे त्याचं कार्य कसं चालतं आणि हा जो आत्ताचा आपला जो प्रोजेक्ट आहे की महिलांसाठी तंत्रज्ञान शेतीसाठी जे उपयुक्त आहे तर त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती द्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत गृहविज्ञान महाविद्यालय हे परभणी येथे स्थित आहे. हा 4.5 वर्षाचा प्रोफेशनल डिग्री कोर्स असून 1997 पासून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प ह्या ठिकाणी ह्या महाविद्यालयामध्ये राबवला जातो. त्याच्यात 5 विषयामध्ये विविध विषयामध्ये संशोधन चालते. हे संशोधन शेतकरी कुटुंबासाठी आणि शेतकरी महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं राष्ट्रीय उद्दिष्टच आहे की महिला सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरणमध्ये महिलांना तंत्रज्ञान युक्त माहिती त्यांना द्यायची, तसंच शेतकरी महिलांचे काबाड कष्ट कमी करायचे. कारण शेतकरी महिलेला जीवनदायी महिला म्हटलं जातं, कारण ती अशी अनेक 60% कामं अशी आहेत की केवळ शेतकरी महिलाच ते पार पाडतात आणि बाकीच्या कामामध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्यांचा सहभाग असतो. मॅडम, आपल्याकडे कापसाचं जे पीक आहे ते महाराष्ट्रात ते फार मोठ्या प्रमाणात होतं आणि यामध्ये महिलांचा सहभाग खूप जास्त असतो. तर महिलांचे कष्ट जास्तीत जास्त कमी व्हावेत आणि महिलांना सुरक्षितरित्या कापूस वेचणी करता यावी यासाठी तुमच्या महाविद्यालयाने काय तंत्रज्ञान विकसित केलंय? कापूस वेचणी कोट आम्ही विकसित केलेला आहे. त्याच्यामध्ये जे पारंपरिक कापूस वेचणीमध्ये जे त्यांना त्रास होतो तो त्रास त्यांना होऊ नये आणि ती कापूस वेचणी ही आरामदायक व्हावी याची आम्ही काळजी घेतलेली आहे. बरं. विशेषतः हाताला ओरखाडे पडू नयेत म्हणून त्याला लांब भाया दिलेल्या आहेत. अच्छा. तसंच तो ओच्या जो समोर दिलेला जी पिशवी दिलेली आहे त्याची पण क्षमता वाढवलेली आहे. 5 ते 6 किलो कापूस त्या एका वेळेला गोळा करू शकतात. आणि तसाच ती जी बॅग आहे ती रिकामी करण्याची पण सुविधा दिलेली आहे. दोन्ही बाजूला बंद दिलेला आहे. तो बंद उघडला की ती बॅग त्यांना रिकामी करता येते. ते पण त्याचा पण वेळ त्यांचा वाचतो. म्हणजे एकावेळी जास्तीत जास्त कापूस गोळा करता येतो. तो रिकामा करण्यासाठी त्यांना सारखं बांधावर जावं लागत नाही. हो, नक्कीच याच्यामध्ये की बरेच कष्ट कमी होत आहेत आणि पूर्ण बाह्या आहेत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे सुरक्षिततेसाठी हे खूप चांगलं आहे. आणि ही कापूस वेचणी प्रखर सूर्यप्रकाशात केली जाते त्यामुळे ते उन्हापासूनही त्यांचं रक्षण होतं. तर त्याच्याबरोबर आम्ही त्यांना रुमाल बांधायला सांगतो डोक्याला, म्हणजे ही महत्वाची. आणि दुसरं म्हणजे कापसाची पराठ्या किंवा बोंड त्यांच्या हाताला टोचू नयेत म्हणून आम्ही ह्या नखाळ्या पण केलेल्या आहेत. अल्युमिनियमच्या नखाळ्या आहेत, त्या 4 बोटामध्ये घालून आणि ह्या नखाळ्याचा उपयोग काय त्याला टोक दिलेला आहे आणि त्याच्या साह्याने त्या कापूस बाहेर काढू शकतात आणि तो उचलून त्या पिशवीमध्ये टाकू शकतात. बरं. ह्याच्यात अजून थोडी सुधारणा करायची आहे, पण ही एक चांगली कल्पना आहे ह्याच्यामध्ये वापर करण्यासाठी कापूस वेचणी. बरोबर, खरं आहे. कारण हातांची सुरक्षितता देखील खूप महत्वाची आहेच. बऱ्याचदा आपण बघतो की शेतीमध्ये जे तण काढण्याचं काम असतं ते बायका करतात
आणि त्या बऱ्याचदा उकिडव्या बसून हे तण काढत असतात, त्यामुळे त्यांना काही शारीरिक त्रास नंतर उद्भवू शकतो. तर त्यासाठी आपण काही केलंय का? त्रिशूळ वेळा असा आहे की त्याला लांब दांडा दिलेला आहे, त्यामुळे ह्या लांब दांड्यामुळे त्या उभा राहून ही निंदणी करू शकतात. आणि पारंपरिक खुरपीला एकच पातं असतं, पण ह्या त्रिशूळ खुरप्याला आम्ही 2 पाते दिलेले आहेत, त्यामुळे एकाच खुरपणीमध्ये जास्तीत जास्त तण निघतं. बरं. आमच्या जेव्हा ह्याच्या ट्रायल्स झाल्यात शेतीवर प्रक्षेत्रावर ह्याच्या चाचण्या घेतल्या, ज्वारीच्या शेतामध्ये आम्ही पाहिलं होतं, तर जवळजवळ 94% काम त्रिशूळ विळाने जास्त झालं होतं. बरं, म्हणजे जवळजवळ दुप्पट काम हे त्रिशूळ विळाने झालं गती होतं. वाढली कामाची त्यांच्या. बरोबर आहे. परंतु याची थोडीशी कार्यक्षमता कमी आहे. म्हणजे जर खुरपी ही 100% गवत काढते तर त्रिशूळ विळाने 80% गवत निघते. बाकीचं थोडं राहिलेलं गवत नंतर पुन्हा खाली बसून काढावं लागतं. बरोबर आहे, पण ते फक्त 20% नंतर काढावं लागतं आणि तुमची कार्यक्षमता ही दुप्पट वाढते, वेग दुप्पट वाढतो. आमची माती आमची माणसं. रेवणवार मॅडम, मला असं सांगा की हातांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काहीतरी करणं खूप आवश्यक आहे, कारण कुठलीही शेतीतली कामं जी असतात की त्याच्यासाठी हातांचा वापर हा करावाच लागतो. तर त्याच्यासाठी तुम्ही जनाई मोजे विकसित केलेले आहेत, तर त्याच्याबद्दल सांगा. शेतीमध्ये भाजी तोडणी हे महत्त्वाचं काम महिला पार पाडतात. ते पुरुषांसोबत त्या काही प्रमाणात पुरुष देखील आहेत या कामामध्ये. तर जनाई मोजे हे आम्ही वांगी आणि भेंडी तोडणीसाठी तयार केलेले आहेत. तर हा वांगी मोजा आहे. बरं. याला आम्ही 3 बोटांचा हा मोजा आहे. या 2 बोटांमध्ये या प्रमाणात इथं याची रचना आहे. आणि याला हा कॉटनचा कपडा वापरलाय की घाम उष्णता त्यांना जाणवू नये म्हणून. आणि याला पॅडिंग आम्ही जीन्सच्या कपड्याचं दिलेलं आहे. आतून पॅडिंग आहे याला. आणि भेंडी तोडणीचा मोजा असल्यामुळे भेंडी तोडताना त्या झाडापासून एक चिकट स्त्राव द्रवत असतो आणि तो हाताच्या त्वचेला अतिशय त्रासदायक असतो. बरं. त्याच्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही पॉलिथिलिनचं पण आतून आम्ही त्याचं अस्तर दिलेलं आहे आतून. त्यामुळे तो चिकट स्त्राव आतमध्ये जात नाही. आणि भेंडी तोडणी ही अशा प्रकारे केली जाते, म्हणून आम्ही हे 2 बोटात दिलेले आहेत ह्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे जशी ज्या भाजीची गरज असते त्याप्रमाणे तुम्ही हा मोजा बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मोजा आहे तो हाताला व्यवस्थित बसावा म्हणून हा बेल्ट दिलेला आहे. ह्याला वेल्क्रो लावलेले आहे चिकटपणासाठी. आणि मग तो असा वेल्क्रो त्याला लावून आम्ही मनगटाला एक दिलेला आहे, खांद्याला एक दिलेला आहे. बरोबर. त्यानुसार तो व्यवस्थित बसतो. मग कोणत्याही हाताला, म्हणजे लांब बोटं असू द्या, छोटे बोटं असू द्या, त्याप्रमाणे हा व्यवस्थित बसतो. बरोबर. आणि हा दुसरा मोजा आपण जो दाखवताय तो कुठला आहे? हा वांगी मोजा आहे. वांगी तोडणी ही 5 बोटांनी केली जाते, त्यामुळे हा मोजा 5 बोटांचा केलेला आहे. हा फिटिंगला व्यवस्थित बसावा म्हणून इथं आम्ही वेल्क्रो लावलाय. हा जाड बाई असू दे, रोड बाई असू दे, प्रत्येकाला व्यवस्थित बसावा म्हणून याची रचना अशी केलेली आहे. आणि हात यामध्ये एकदम लूज राहतो, त्यामुळे भेंडी तोडणी किंवा वांगी तोडणी सहज गतीने करता येते. बरोबर. म्हणजे एकाच साईजचे तुम्ही जरी मोजे बनवले तरी हे मला वाटतं प्रत्येकाला व्यवस्थित बसू शकतात आणि दोन्ही हातात घालू शकतात. पुरुष स्त्रिया सगळे वापरू शकतात. आता तुम्ही मला प्रश्न विचारताल की ह्याला बोटाची असा एकत्रितपणा का दिला, तर फक्त ह्याचं एकच कारण म्हणजे ह्याचा जो शिलाईचा वेळ आहे तो कमी लागावा आणि ह्याची किंमत कमी व्हावी. बरोबर आहे, कारण तो एक महत्वाचा प्रश्न आहेच की आपण ही जी सगळी उत्पादन आहेत ती मजुरांसाठी बनवतो, शेतमजुरांसाठी बनवतोय, शेतात जे काम करतात त्यांच्यासाठी बनवतोय, त्यामुळे स्वस्त असलीच पाहिजेत. आणि स्थानिक कारागिरीला ते तयार करता आलं पाहिजे. आणि जे काही स्थानिक त्या गावामध्ये जे सामान मिळतं त्या सामानामध्ये त्याला तयार करता आलं पाहिजे. हा पण उद्देश आहे आमचा ह्याच्यामध्ये. आणि त्याची कमी किंमत राहिली पाहिजे. पण जेव्हा लोक शेतात काम करतात तेव्हा धुळीचा आणि आवाजाचा ह्या दोन्ही गोष्टींचा खूप त्रास होत असतो, तर त्यासाठी आपण काही केलंय का? मला फार सांगावं वाटतं की बाजारामध्ये असा एकही मास्क नाहीये की ज्याला ध्वनी आणि धूळ याचं सुरक्षितरित्या संरक्षण मिळेल, दोन्ही रित्या संरक्षण मिळेल असं एकही मास्क नाहीये. म्हणजे फक्त धुळीचाच मास्क असेल किंवा फक्त कानावर म्हणजे आवाजाचं प्रदूषण होऊ नये म्हणूनच मास्क आहेत, वेगळे वेगळे मास्क आहेत. तर शेती कामामध्ये मळणी करताना किंवा ह्याचं फवारणी यंत्र असतं त्याचा आवाज खूप असतो. आणि अशा वेळेला हे जेव्हा किंवा आपलं बीज प्रक्रिया केंद्र आहे, धान्याचे गोदाम आहेत, अशा ठिकाणी ती जैविक धूळ पण असते.
ती धूळ हवेमध्ये पसरलेली असते आणि ती श्वसन करताना ती नाकामधून धूळ आतमध्ये जाते आणि आवाजाचं पण त्या ठिकाणी प्रदूषण असतं. तर एकत्रितपणे त्यांना संरक्षण मिळावं असा हा मास्क आम्ही विकसित केलेला आहे. तर हा पण मला वाटतं कॉटनचा मास्क आहे आणि कॉटनचा आहे. कानावर हा पूर्ण बसू त्या शकतो. ठिकाणी त्याचं पॅडिंग दिलेलं आहे आवाजाचं प्रदूषण रोखण्यासाठी. इथं धूळ नाकामध्ये जाऊ नये म्हणून मलमलचा कपडा वापरलाय आणि इथं जे पॅडिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉटन, कापूस जो आहे कापूस, लेदर आणि बक्रम असे 3 याची एक गादी तयार करून इथं बसवलेली आहे की जेणेकरून 50% ते 60% आवाजाचं प्रदूषण कमी होऊ शकतं. म्हणजे कानापर्यंत तेवढा कमी आवाज जातो. आणि हा फिटिंगसाठी पुन्हा याला वेलक्रो दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही डोक्याचा घेर जरी वेगवेगळा असला तरी पण व्यवस्थित बसू शकतो. आणि व्यक्तीला बोलता पण येतं स्लीट असल्यामुळे. हो, बोलण्यावर नियंत्रण नाही राहणार. तसंच हा एक अगदी कमी किमतीत 10 ते 12 रुपयामध्ये हा मास्क तयार होतो. ऊसाच्या कापणीमध्ये किंवा ऊसामध्ये जेव्हा महिला निंदणी करतात तेव्हा त्यांना चेहऱ्यावर ओरखाडे पडतात. हातामध्ये त्या अंगामध्ये शर्ट घालतात पण चेहऱ्याला काहीच संरक्षण नसतं. तर त्यावेळेला संरक्षण मिळण्यासाठी हा असा मास्क चेहऱ्याला आपण चेहऱ्याला लावू शकतो आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसण्याला पण त्यांना काही त्रास होत नाही. अगदी लहान मुलं पण हा तयार करू शकतात. ही शीट आहे फक्त OHP शीट आहे, त्याला कापायचं नाही काहीच नाही. तशीच A4 साईजची ती वापरायची आणि हा वेलक्रो त्याला वेलक्रो लावलेला आहे. अगदी बरोबर. कारण ही सगळी आता तुम्ही जी दाखवताय ही उपकरणं किंवा अवजारं ती अगदी आपण सहजपणे करू शकतो तयार केली अशी आहेत. आणि मला वाटतं ती तशी असणंही आवश्यक आहे. आमची माती आमची माणसं. मॅडम, पेरणीमध्ये काय तंत्रज्ञान तुम्ही विकसित केले पेरणीसाठी? जेव्हा अवताच्या साह्याने किंवा बैलाच्या साह्याने आपण पेरणी करतात म्हणतो तर तेव्हा एक जण बी पेरायला असतो आणि एक जण महिला ही खत पेरणीसाठी असते. तर खत पेरणीसाठी त्या महिला जुन्या कपड्याचा ओचार घालतात किंवा मग खताची जी रिकामी बॅग झालेली असते तीच सुतळीच्या साह्याने कमरेला बांधतात. तर ते एक तर सुतळीचं कमरेला त्यामुळे त्रास होतो आणि जखमा होतात आणि जी त्यांची पारंपरिक बॅग आहे त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा हात घालणं आणि काढणं हे अवघड होतं. तसंच हवेशी त्याचा संपर्क आल्यामुळे थोडा ओलसरपणा त्या खतामध्ये निर्माण होतो आणि पायांना खाज सुटते. अर्ध्या तासामध्ये 20 ते 25 वेळेला त्यांना त्या खताच्या बॅगमध्ये हात घालावा लागतो आणि ती खत पेरणी करताना त्यांचे दोन्ही हात रिकामा असणं फार आवश्यक असतो. कारण ते अवताला जी सरतं बांधलेलं असतं ते दोरीने बांधलेलं असतं आणि ते हलत असतं. त्यांना डाव्या हाताने ते सरतं धरावं लागतं आणि उजव्या हाताने त्याच्यामध्ये तो खत त्याच्यामध्ये टाकावं लागतं आणि त्या बैल ओढत असतात तो औत आणि त्यांना अक्षरशः त्याच्या मागे पळत जावं लागतं. म्हणजे सगळं एकत्र खरं तर करणं आवश्यक आहे की त्यांच्या बैलाचा हाताला वेग त्यावेळेला पण, जखमा होतात आणि तो ओलसरपणा जो खत त्याच्यामध्ये असतो तो काय होतो, तो जुनं कापड लावलेलं असतं कमरेला त्याच्यामधून तो ओलसरपणा झिरपतो आणि ती रसायनं त्यांच्या त्वचेला लागतात आणि ती त्यांना अतिशय त्रासदायक ठरतात. त्याच्यावर ही आम्ही सुलभा बॅग, त्याला आम्ही काम सुलभ होतं म्हणून सुलभा बॅग असं नाव दिलेलं आहे. बरं, मग ही कशासाठी वापरतात सुलभा बॅग? त्याच्यामध्ये खत वाहक बॅग आहे ही. खत वाहक बॅग आहे. आपण पेरणीची दुसरी बियाणं वगैरे पण त्यात ठेवू शकतो का? हो, तीच बॅग आपण सुलभा बॅगच बिया पेरणीसाठी लावू शकतो, रोप लावणीसाठी पण वापर करू शकतो. आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे सुधारणा केल्या आहेत, वेगवेगळे बदल केलेले आहेत. त्यामुळे ही बहुउपयोगी अशी बॅग झाली. आणखी काय उपयोग आहेत या सुलभा बॅगचं तोंड नेहमीसाठी उघडं राहण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये एक लवचिक वायर टाकलेली आहे. त्यामुळे काय होतं, तोंड बंद होत नाही आणि हात घालणं आणि काढणं सोपं होतं. तसंच ज्या महिलांना, काही महिलांची पोटाची शस्त्रक्रिया केलेली असते तर त्या महिलांच्या पोटावर ताण येऊ नये म्हणून खांद्यावर ओझं घेणारी पण सुलभा बॅग आम्ही तयार केलेली आहे. तर ही अशी सुलभा बॅगमध्ये अजून एक थोडासा बदल करून म्हणजे खालच्या साईडने ओपनिंग ठेवून आम्ही ही फुलांसाठी पण वापरता येईल अशा प्रकारे चैन लावली आहे. बरं, म्हणजे फुलं वरती ठेवता येतात आणि काढायचे असतील तर खालून, कारण फुलांना हाताळणं फार नाजूकपणे हाताळावं लागतं. त्यासाठी ती चेन उघडली की फुलं खाली आपल्याला रिकामी करता येते. बॅग पूर्ण बॅग काढून टाकायची गरज नाही. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन या ठिकाणी होतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून छान ही अवजारं तयार केलेली आहेत. मॅडम, दुग्ध व्यवसाय हा एक महत्वाचा व्यवसाय आपल्याकडे आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी
2-3 दूध दुभते असतातच. हो. आता जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर बघतो तेव्हा तिथली अवजारं वेगळी असतात, पण घरगुती म्हणजे समजा 2-3 गायी म्हशी आहेत घरी, तर त्यांच्यासाठी आपण काय उपकरणं तयार केली आहेत? दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांकडे ज्यांच्याकडे 1 किंवा 2 म्हशी किंवा गायी आहेत तर त्यांना दूध काढणं तेवढं अवघड वाटत नाही, पण ज्यांच्याकडे 3 ते 4 म्हशी किंवा दुभती जनावरं आहेत त्यांना काय होतं, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला दूध काढावं लागतं आणि एका जनावराचं 5 ते 7 मिनिटं जरी म्हणलं तरी त्यांचा अर्धा ते पाऊण तास या प्रक्रियेमध्ये सकाळी आणि संध्याकाळी जातो. आणि ही वेळ अशी आहे की डास त्यावेळेला गोठ्यामध्ये जास्त येतात, तर त्यावेळेला मग जनावरांना ते चावल्यामुळं जनावर मागे पुढे जास्त सरकतं आणि ती जी दूध काढणारी व्यक्ती असते तिच्या मनावर असा ताण असतो की दूध सांडतं की काय लाथ मारल्यामुळे. आम्ही त्यांची हृदयगती मोजली होती जेव्हा दूध काढताना, दूध काढणाऱ्या व्यक्तीची. बरं. तर ती लक्षणीयरित्या ती वाढते, म्हणजे जे लिमिटेशन आहे 120-110 हार्टबीट्स पर मिनिट, तर ती 125 पर्यंत गेलेली आम्हाला अर्धी. 30. अच्छा, म्हणजे दूध काढताना तेवढ्या तणावाखाली दूध काढलं जातं आणि त्यांची शारीरिक संस्थिती पण फार विचित्र असते. म्हणजे काय 2 पायामध्ये भांड धरून मग हाताने दूध काढणे असं, किंवा एका हाताने बकेट धरून दुसऱ्या हाताने दूध काढणं असं ते दूध काढण्याची प्रक्रिया करतात. त्यात पुन्हा जनावर मागे पुढे झालं की त्याप्रमाणे त्यांना सरकावं लागतं आणि जनावर बऱ्याचदा मागे पुढे होतच असतं. आणि दुसरा त्यांच्या मागे भीती कशाची असती की जनावर केव्हा लाथ मारेल आणि कधी दूध सांडेल ह्याची भीती असते आणि ते नुकसान त्यांना सहन करायचं नसतं, त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक, आणि तो ताण त्यांच्या डोक्यावर जास्त असतो. आणि महिन्याकाठी आम्ही त्यांना विचारलं होतं तर 1-2 लिटर दूध नक्कीच वाया जातं असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून ह्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही फिरती गडबंची आणि तिपाई तयार केलेली आहे. बरं, मग ह्याची काय वैशिष्ट्ये आहेत? ही तिपाई हे बसण्यासाठी आहे आणि जी गडबंची आहे ते दूध काढण्याचं भांड त्याच्यात ठेवायचं. आणि ह्या दोन्ही साधनांना आम्ही खाली व्हील्स दिलेले आहेत, चाकं दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना सहज जनावर पुढे गेले की त्यांना हलता येतं, जनावर मागे गेले की त्यांना हे करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध सांडण्याचा ह्याच्यामध्ये प्रश्न येत नाही, कारण लाथ मारली तरी ती गडबंची पुढे सरकते पण उलटी नाही होत ती. मॅडम, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की त्याचा रंग हा तुम्ही मुद्दाम हिरवा ठेवलेला आहे, तर त्याचं काही कारण आहे? कारण जनावराला कसं हिरव्या चाऱ्याची सवय असते, त्यांना ते थोडंसं वेगळं वाटू नये काहीतरी, म्हणून मग आम्ही हा हिरवा रंग ठेवलेला आहे. आम्ही आधी रंग वेगळा ठेवला होता पण ते रंग बघूनच जनावर त्याला लाथ मारू लागलं, तर ते टाळण्यासाठी आम्ही तो पण विचार करून त्याचा रंग हिरवा केलेला आहे. बरोबर, म्हणजे ही सगळी अवजारं बनवताना खूप बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन, गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही ही सगळी बनवलेली आहे. आणि नंतर हे तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सुद्धा केंद्रामध्ये आम्ही त्याचा पुरवठा केलेला आहे आणि त्याच्या पुन्हा शेतीवरच्या चाचण्या त्याच्या पुन्हा सुरू आहेत आणि त्यांच्याकडच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्यांना पण हे जे साधनं आहेत ही सगळी अतिशय उपयुक्त अशी वाटतायत. म्हणजे बरं, आणि ही जी साधनं आहेत आता तुम्ही सांगितलं तिपाई, तर ही आपण बनवून पण घेऊ शकतो? कोणताही स्थानिक कारागीर जो लोखंडाचं काम करतो, फॅब्रिकेटर, त्याला तुम्ही दाखवल्यानंतर आम्ही दिलेल्या मोजमापाप्रमाणेच जर केलं, तो रंग कायम ठेवला आणि तर ते कोणीही बनवू शकतं. ते बनवण्यासाठी सोपं आहे. स्थानिक कारागीर अतिशय कमी किमतीमध्ये हे तिपाई आणि गडबंची तयार करू शकतात. बरोबर आहे. रेवणवार मॅडम, मला असं सांगा की शेती म्हटलं की आपण म्हणतो की कष्टाची कामं आली, मग खूप वजनही उचलावं लागतं, तर मग महिलांना देखील खूप वजन उचलावं लागतं, तर त्यासाठी आपण काय केलंय? महिलांना वजन उचलण्यासाठी आम्ही एक वजन उचलण्याचं साधन तयार केलेलं आहे. ते वेतापासून तयार केलेलं आहे, कारण वेताचं वजन तसं कमी असतं पुन्हा, आणि ते वेताचं वजन कमी असल्यामुळे वेतापासून तयार केलेलं आहे. आणि ते खांद्यावर डोक्यावर वजन न येता, कारण वजनाचे भारे कधी 20 किलो 25 किलो 30 किलो पर्यंत पण महिला उचलतात शेतामध्ये, तर ते वजन डोक्यावर डायरेक्ट न येता खांद्यावर त्याचं वजन पडावं म्हणून हे वजन उचलण्याचं साधन तयार केलेलं आहे. शेतामध्ये केळीचे घड उचलावे लागतात, गवताचे भारे उचलावे लागतात, तसंच त्या इंधन गोळण्या करण्यासाठी लाकडं गोळण्यासाठी जातात, त्यावेळेला हे सगळे भार उचलताना किंवा कापणी केल्यानंतरचे भार त्यांना उचलावा लागतो, ते वजन सगळं त्या डोक्यावर घेऊन जाऊ शकतात. म्हणजे फक्त कसं आहे माहितीये का, मानेचे आणि माथ्याचे स्नायू त्यांना इजा पोहोचू नये म्हणून हे त्याचा अतिशय उपयोग होतो. बरं, आपण आता म्हणालात की काढणीनंतर देखील आपल्याकडे काही तंत्रज्ञान आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
तर काढणीनंतर म्हणजे धान्य वाळवणं, नंतर धान्य पोत्यामध्ये भरणं, त्याच्यासाठी पण छोटी छोटी अवजारं आहेत. तसंच त्याला आपण काय म्हणतो की लांब दांड्याचं एक लाकडी अवजार आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा तुम्ही धान्य वाळवून ठेवतात त्यावेळेला ते वर खाली करावं लागतं उन्हामध्ये ठेवल्यानंतर. ते खाली बसून हाताने वर खाली करण्यापेक्षा उभा राहून ह्या लाकडाच्या अवजाराच्या साधारण केल्यानंतर त्यांचे श्रम त्याच्यामध्ये कमी होतात. बरोबर आहे. त्याचप्रमाणे धान्य भरण्याचा ट्रे पण आहे की ज्याच्यामुळे धान्य खाली सांडत नाही आणि त्या ट्रेच्या साह्याने अतिशय सुरक्षितरित्या त्या पोत्यामध्ये धान्य भरू शकतात. मॅडम, ही जी सगळी अवजारं आपण आतापर्यंत बघितली किंवा तंत्रज्ञान बघितलं, तर हे शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचतंय? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये अनेक मेळावे घेतले जातात शेतकऱ्यांसाठी. त्यापैकी एक महिला मेळावा असतो जो 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आम्ही घेतो. त्यामध्ये फक्त महिलांसाठी हा मेळावा असतो आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं तंत्रज्ञानाचं डेमॉन्स्ट्रेशन पण देतो, प्रात्यक्षिक दाखवतो, स्टॉल पण असतात त्याचे. तर त्यामध्ये आम्ही ह्याचा प्रचार करतो. विविध कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये पण आम्हाला बोलावण्यात येतो. त्या ठिकाणी पण आम्ही त्याचे प्रात्यक्षिक देतो. त्याचप्रमाणे आमच्या गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे एक अभिनव उपक्रम सादर केला गेलेला आहे, गृहविज्ञान आपल्या दारी कुटुंबाचे कल्याण करी. त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण महाविद्यालयाचा पूर्ण कर्मचारी आम्ही प्रत्येक विविध ग्रामीण विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रात्यक्षिक दिलेले आहेत आणि जवळजवळ 5,000 शेतकरी, विद्यार्थी, महिला त्याचे लाभार्थी आहेत. बरं, म्हणजे प्रशिक्षण पण तुम्ही त्यांना दिलेलं आहे? प्रशिक्षण पण आम्ही आयोजित करतो विविध ग्रामीण विभागात. तसंच आमच्या प्रकल्पाअंतर्गत 5 विविध खेडे घेतलेले आहेत. तर तिथं पण आम्ही वेळोवेळी जाऊन याचे प्रात्यक्षिक देतो, फील्डवर पण चाचण्या घेतो याच्या. तसंच आम्ही घडीपत्रिका तयार केलेल्या आहेत, ही ह्या प्रकारची मार्गदर्शिका तयार केलेली आहे ज्याच्यानुसार हे तंत्रज्ञानाचा प्रचार होईल. बरोबर आहे. नक्कीच मॅडम, खरं तर आतापर्यंत तुम्ही हे जे काही सांगितलं तंत्रज्ञान ते खूपच उपयोगी आहे शेतकऱ्यांच्या, आणि खरं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण उपयोगी केल्या तर शेतीतलं जे काम आहे ते नक्कीच खूप सुरक्षित आणि सुकर होऊ शकतं. मॅडम, आपण दोघीही आज इथे आलात आणि अतिशय उपयोगी माहिती अशी आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.